प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जंजनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका उभे होती लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेणे वा साधनामचा विषय हरी कीर्तन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा जय प्रकाशजी अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार त्रितपपूर्ती सोहळा पुन्हा पूजनीय ब्रह्मलीन माधवजी महाराज सोट यांचंही पुण्यस्मरण यामध्ये सर्वांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण हरिभक्तिपरायण नामदेवजी महाराज शिंदे सर्व भाविकांच्या वतीनं त्यांनी निमंत्रण दिलं. आजच्या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय सतीशजी पंढरीनाथजी पाटील शिंदे वाहेगाव, रामेश्वर विश्वनाथजी पाटील वाघ शकटा, अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून देणारे बाळू पाटील तांगडे, अशोक पाटील उकिरडे, छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्यक्षात भेट झाल्यावर अधिकृत निमंत्रण देणारे आमचे शेठजी काल आंबेरसात हमाश, या सर्वांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने आमचे परमस्नेही थोर रामायणकार हरिभक्तिपरायण संजयजी महाराज पाचपोर यांची या ठिकाणी रामकथा चालू आहे. अतिशय सुंदर नियोजन इथल्या संयोजकांनी केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही, बरं का चव्हाण साहेब. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं तसा हा सोहळा. याचं कारण हे सर्वांचं श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धेपोटी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आलेले भाविक हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला
दिवस आहे. संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व अशोकराव आजच्या दिवसाला आहे. भगवंताला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्यातला हा. भगवान म्हणतात एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. हे गर्ग संहितेमध्ये बरं का शिवाजीराजे, गर्ग संहितेत भगवान सांगतात तीर्थाच्या मध्ये मला गंगा आवडते, भक्ताच्या मध्ये वैष्णव आवडतो आणि व्रताच्या मध्ये एकादशी. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंताचे कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे. एकादशी, एकादशी हे व्रत नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगतात एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत. केवळ वैकुंठीचा पंथ, 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 केवळ वैकुंठीचा पंथ. एकादशी व्रत, केवळ वैकुंठीचा पंथ, केवळ वैकुंठीचा पंथ, केवळ वैकुंठीचा पंथ. एकादशी व्रत, केवळ वैकुंठीचा पंथ, केवळ वैकुंठीचा पंथ, केवळ वैकुंठीचा पंथ. अशी मदत करत जाते. पाठ नाही प्रमाण मला माहिती आहे, पण घाबरायचं नाही. बऱ्याच कीर्तनकाराला पाठ नाही ते असते आमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. आणि ही एकादशी कशा सोबत असते खाती हे सुद्धा तेव्हा माहिती नव्हतं. बरं का जयप्रकाशजी, ठरलेलं आहे ते शब्द आले की त्याच नाव जोडल्या जातं. अजूनही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे, महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, बरोबर आहे ना? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही चालत. छत्रपती शिवाजी राजे, बरं का? धर्मवीर संभाजीराजे, राजमाता जिजाऊ मासाहेब, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दुसरं नाही वेल्डिंग, ते त्याला तेच शब्द, दुसरं नाही तेच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाकीच्यांना किती मनाने लावू द्या ते नाही चालत. राष्ट्रसंत कोणाला म्हणतात? ज्यानं जन्मभर राष्ट्रासाठी भजन केलं. लक्षात घ्या, राष्ट्रसंतांची तुकडोजी महाराजची भजन. अंबर त्यावेळेला गोऱ्या लोकांचा जमाना सेठजी, कितीतरी वेळा अटक झाली त्यांना. ते ठेवून दे भाऊ माईट, कोणी बोललंय का? मोबाईल राहूच दे सध्या, आपण आता आनंद लुटू दोघं जण. तू आणि मी दोघं असल्यावर मग काही कोणाची गरज नाही आपल्याला, ते कानाला लावूच नका. याच्याहून बाकीचे सावध राहा, नाही तर 7-12 ओपन होण्याची दाट शक्यता. ते नाही चालत लाड. हा कलियुग घुसला आता, कीर्तन ऐकू देत नाही हे. विठ्ठल 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 कवरदास विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ इथून वाढलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच. कोणाला कितीही मनाने शब्द लावू द्या, अशोकराव तसं नाही होत. राष्ट्रसंत का? राष्ट्रासाठीच भजन केलं. बरं, तेव्हा गोऱ्या लोकांचा जमाना,
कितीतरी वेळा यांना अटक झाली. चालू भजनातून उचललं तुकडोजी महाराजांना. बंदोबस्त राहायचा. तुकडोजी महाराजचं भजन असलं की गोरे अधिकारी हजर, पण घाबरत नसायचे. तुकडोजी महाराज सुरुवात करताना म्हणायचे, अंग्रेजो, राज्य त्यांचंच होतं, भारत को कम कुवत मत समझो. इनके पास क्या है, इनके पास क्या है, इनके पास क्या है. अरे पत्थर के बाम बनाएंगे और भक्त बनेगी सेना. हे त्यावेळेचं भजन. पत्थर के तो हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. रक्त तापवायचं जवानांचं. घाबरला का तरुण गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला. तापून उठायचे जवान. वा रे दारूची नशा आली, अवदशा हुशारी गेली, कंगाल जाहला देश गुलामी आली. जवान रे कामापुरतं चाललंय. रिकामा तरुण दिसला का, तू रिकामा कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ. मी का सांगतोय, जन्मभर केवळ राष्ट्रासाठी भजन केलं. अरे म्हणून राष्ट्रसंत. विठ्ठल 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 विठ्ठल. शब्द ठरलेले आहे, त्याचं त्यालाच वेल्डिंग करायचं आहे. हा आताचे शब्द तुम्ही आताचे जयप्रकाशजी, काय झाडीन काय डोंगर, सगळे ओके. हे तर कळलं ना तुम्हाला. मग याच्यापेक्षा काय कीर्तन कठीण आहे का? एवढ्या शब्दात कोण आला तुमच्या डोळ्यापुढे? मी नागपूरहून बोलतो, पुन्हा येईल. कळले शब्द हे तसंच परमार्थात आहे. द्वादशी शब्द आला, राजा अंबरीश. आणि एकादशी शब्द आला की राजा रुक्मान गद. रुक्मान गद एकादशी, रुक्मान गद एकादशी, रुक्मान गद एकादशी, रुक्मान गद एकादशी. नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्मान गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्मान गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नेली वैकुंठासी. रुक्मान गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी. त्याने नेला सारा गाव, आपण एकट तरी जाव. एक आजचा दिवस लक्षात आलं? माहिती नव्हतं एकादशीचं महत्व, पण राजा रुक्मान गदाची बरं का सेठजी बाग होती फुलाची. रोज फुलं चोरीला जायची, रोज फुलं चोरी. बरं का संतोष, फुलाची चोरी व्हायची, शोकारी ठेवलेली, पण चोर सापडत नव्हते बरेच दिवस. एक दिवस चोर सापडले, सेवक पळत आले, सरकार सापडले चोर फुलं तोडणारे. कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. ही मराठी लक्षात घ्या. अरे कसे काय अहो पकडले नाही, तेच सापडले. म्हणजे कुठले होते? इथले नव्हते. देवाच्या राजाचे इंद्राचे सेवक विमान घेऊन यायचे, रोज वरच्यावर फुलं तोडून घेऊन जायचे. आता ते विमान बंद पडलं म्हणून सापडले. रुक्मानगद राजाला सेठजी वाईट वाटलं नाही, फुलं चोरीला जातात याचं. मग पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं इंद्रानं चोरावे याचा आनंद झाला. मग जेव्हा तिथपर्यंत आले ते वैमानिक घाबरलेले, आमचं विमान बंद पडलं, तुमच्या फुलाची अपेक्षा करीत होते आमचे देवाचे राजे इंद्र, रोज न्यायचो आम्ही, पण आज विमान बंद पडल्यामुळे इलाज नाही आमचा. राजे रुक्मानगद म्हणाले, मग आता दुरुस्ती इथं होणार नाही. जिथे ज्या फॅक्टरीत विमान तयार झालं तिथेच तुम्हाला नट बोल्ट स्पेअर पार्ट काय असेल ते फिटर ते म्हणले आहे ना, उपाय आहे इथं, उपाय आहे.
आज एकादशी योग आहे. जर कोणी उपवासी असेल त्यानं नुसता हात लावला, मेकॅनिकची गरज नाही, नुसता हात लावला तरी विमान उड्डाण होणार आहे. आता दुपारचे 12 वाजले होते शेठजी. नाश्ता, उपीट, इडली सांबार, दुपारचं जेवण करून लोक तयार होते जयप्रकाशजी. म्हणून दौंडी दिली राजाने. जो कोणी आज उपवासी असेल त्याने हात लावला विमानाला की विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झाले की राजा रुक्मांगद 5 गाव बक्षीस देणार आहे. दुपारी 12:30ला दौंडी. लोक जेवून तयार होते. एका झोपडपट्टीपासून ते बरं का संतोष, झोपडपट्टीपासून दौंडीवाले चालले होते. एक म्हातारी थोडीशी कानात कमी होती, कानात बरं का शिवाजीराव. पण ते काय वाचते म्हणून तिनं असं केलं. दौंडीवाल्यांना वाटलं म्हातारी उपवासी आहे. काय रे, काय कशाबद्दल आहे? तुम्ही ऐकू येत नाही का तुम्हाला? नाही ना. अरे आज एकादशी आहे. जो उपवासी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. जयप्रकाशजी, म्हातारी उभीच झाली. तुम्ही उपवासी आहे का आजीबाई? नाही. मग का उभ्या झाल्या? सोन उपवासी आहे. एकादशी केली का? नाही, लेकानं हाणलं सकाळी. आता हे नीट आहे का? एकादशी हाणलं म्हणून उपवासी? हा, चला म्हणा, तुम्हीच विचारा. चला हात लावा विमानाला. मावशी, विमान उड्डाण होणार, 5 गाव बक्षीस मिळणार आहे. नाही येणार, नाही येणार म्हणते ती. म्हातारीनं सल्ला दिली शेठजी, दादा हे एवढी सरळ असती तर सकाळी हाणली असती का? जयप्रकाशजी, कीर्तन नीट ऐका. काय करावं लागेल? तुम्ही शेठजीच्या ऊसात गेला, माझा लेक ऊस तोडायला, तिथं जा, त्याला आणा, आपोआप येते ही. झालं, दौंडीवाले तिथं आले. अरे घरी चल. का? अरे तुझी बायको उपवासीले का? भाग्य उजयाला आलं, तिनं हात लावला की विमान उड्डाण होणार आणि 5 गाव बक्षीस राजा देणार आहे. आता कशाला ऊस तोडतंय ते? ऊस नाही तोडला, पण त्यानं शेवरीचं दांडकं तोडलं. त्याला माहिती आहे आपली एकादशी कशी. हा, डोक्या एवढं दांडकं शेवरीचं वल्ल. आला घरी. चल, नाही येणार, नाही येणार. दांडकं उगारलं की एकादशी स्टँडअप. चाल पुढं. आता हे दांडकवालं मागण एकादशी तिथपर्यंत आल्यावर राजा रुक्मांगदाच्या आनंदाला पारावण. बाप रे, कोण पुण्यवान माऊली माझ्या नगरात माझही अब्रू राखली रे बाबा. लावा, हात लाव. नाही लावणार. हात लाव. दांडकवाला म्हणला नाही लावणार. जसं दांडकं उगारलं, घाबरली, दोन्ही हात लागले. गेलं विमान, पाहता काय माझ्याकडे? गेलं. आपल्याला आनंद लुटायचा बस. हा, एक थोडासा आवाज दे, थोडासा शाही पुढाला थोडासा वाढून दे. पाय बरं आता. मग आता राजाला आनंद आवरे ना. जिनं अब्रू राखली. मिरवणूक काढायची म्हणला राजा. आता मिरवणूक एकटीची कशी काढता येईल? दांडकवाला बसवा लागलं ना. कळतं नाही? आणि बरं, लवाजमा जयप्रकाशजी, हत्तीन घोडेन मग रथन, काय बापरे, 3 किलोमीटर लांबीची मिरवणूक. चांदीच्या रथात हे दोघं बसले, दांडकवाला आणि एकादशी. स्वतः राजा मिरवणुकीत. संतोष, आता चालू मिरवणुकीत ही म्हणाली, तुमच्या बापानं पाहिला का सोहळा? हा, लग्न झालं तर ताशा नाही वाजला. बघा 3 किलोमीटर. तुम्हाला नको बाता हाणू, तुला तरी बसायला मिळालं असतं का? सकाळी हाणली नसती तर. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. बरं जाऊ द्या. राजा रुक्मांगदाच्या लक्षात आलं, अरे जाणून बुजून एकादशी केली नाही, मारल्यामुळे ती उपवासी राहिली, तरी एवढं सामर्थ्य तिच्या हातानं विमान उड्डाण झालं. म्हणून राजानं नियम केला, आजपासून 15 दिवसानं येणारी एकादशी प्रत्येकाने करायची. तो नियम सुरू झाला. परिणाम, रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी.
एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज छातीला हात लावून स्वाभिमानानं महाव्रत एकादशी 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 देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी आणि गणेबा साधन आणि गणेबा साधन देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळशी आणि वासा महाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळसी महाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळशी केशव तीर्थ तुळशी एवढं सामर्थ्य या एक व्रतात असल्यामुळे स्वाभिमानानं छातीला हात लावून बरं का शेठजी आम्हा व्रत एकादशी बरं हे 3 दिवसाचं आहे चव्हाण साहेब हे व्रत 3 दिवसाचं आहे दशमीला याची सुरुवात आहे संपते द्वादशीला दशमी व्रताचा प्रारंभ अभंगवाचा व्रताचा प्रारंभ दशमीला आहे हं? समारंभ आता हे नंतर करू आपण मला सुरुवात 3 दिवसाचं आता दुसरा एक वेगळा भाव आहे त्यामध्ये दशमीला 10 वस्तू त्यागायच्या एकादशीला 11 आणि द्वादशीला 12 अत तेने मानवच विव्रत ह्यस्मिदिन त्रैकांशं मासं मसुरानं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नंचे पुनर्भोजन मैथुने दशम्याम दशवस्तूनि वर्जयत वैष्णव सदा या 10 दशमीला कोणत्या आता मी सांगितले त्या हो म्हणायला काय हरकत आहे 11 एकादशीला द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपम हे उत्तम वाक्यांचे एकादशां विवर्जयत ह्या 11 एकादशीला द्वादशीला 12 हा बस माहिती आहे तुम्हाला बरं सांगतो अजिबात काळजी करू नका 10 वस्तूचा त्याग दशमीला अथ तेने मानवच व्रत ह्यस्मिन दिन त्रैकांशम पहिलं काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही मांस खायचं नाही म्हणजे बाकी दिवशी सपाटा लावायचा असा त्याचा अर्थ नाही मांस खाणं हा माणसाचा आहार नाही मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे जन्मता डोळे बंद दात सुळे पाणी जिभेनं पितं त्याला अधिकार मांस खाण्याचा आहे कोलीची पिलं कुत्रीची पिलं वाघाची पिलं सिंहाची पिलं जन्मता डोळे बंद दात सुळे आणि पाणी जिभेनं पितं त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही माझं खोटं असेल तर तुम्ही बैलाच्या पुढं मांस ठेवा जयप्रकाशजी बैल तोंड लावत नाही उलट मालकाकडे पाहतो बैल म्हणतो काय मूर्ख आहे का आम्ही वटानं पाणी पितो ना आम्ही हे आमचं आहे का उचला बैल सांगतात माणसाला वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाता येत नाही मांस त्यांना खाता येतं जे जिभेनं पाणी पितं कांशम मांसम मसूर डाळ हरभऱ्याची डाळ कुळीद हिरवी भाजी मध म्हणजे सहद परान्नंच
दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो शेठजी, आमचा एकही दिवस तसा जात नाही तर काय करावं. दररोज दोन्ही टाइम सपाटा दुसरीकडेच आहे. आता इथं हे लिहिलेलं वाचून दाखवतो. पुनर्भोजन 2 वेळेला नाही, मैथुन भोग अशा 10 अततेने मानवच मिळते हस्मिन दिनत्र एकांशे मांस मसुरान्नम चनकांडकोद्रमास्ता शाकं मधुपरान्नंच पुनर्भोजन मैथुने. या 10 गोष्टीचा त्याग करायचा दशमीला. मग एकादशी आता 11. द्यूतक्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यंच एकादश्याम विवर्जयत. एकादशीला जुगार खेळायचा नाही. द्यूतक्रीडांच जुगार एकादशीलाच काय कधीच खेळायचा नाही. जर वाटोळे करायचं असेल तर संतांनी लिहून ठेवलं, असं करा. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे. ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे. तुत कर्म मनोभावे, तुत कर्म मनोभावे, धूत कर्म मनोभावे, धूत कर्म मनोभावे. सारी पाठ खेळावा, साई पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा. साई पाठ खेळावा. मग कैसे हरिचे नाम, 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 मग कैसे हरिचे नाम. अरे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, दूत कर्म मनोभावे, सारी पाक खेळावा. अरे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, दूत कर्म भावे, सारी पाठ खेळावा. द्यूत क्रीडांच झोपायचं नाही, निद्रांच तांबूल विडा खायचा नाही. मिश्री बरं का रे, मिश्री लावायची नाही. पैशून्यम स्थेयम हिंसा खून चहाडी अनृतम लबाड बोलायचं नाही. द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत पराप वादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम भोग घ्यायचा नाही. कोपम विनाकारण रागवायचं नाही. विनाकारण राग पाहिजे. जयप्रकाशजी जर राग नसेल तर तुम्हाला जगू देत नाही माणसं. नाही तर आता आमचा बुवा जाऊन बसला यष्टीत, जागाही पकडली. दुसरा आला, ओढ बुवा का मला बसायचं आहे, आणि मी तू चाल उभा का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आता एवढी ना. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ना, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. एखाद्या गावात एखादं